सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात नातेवाईकांची एंट्री आहे। मंत्री आमदारांचे नातेवाईक मोठ्या संख्येनं नशीब आजमावताना दिसत आहेत। तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊया कोण कोण या ठिकाणी नशीब आजमावत आहे। लाडक्या बहिणींनी निवडणुकीत चमत्कार दाखवला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य आहे। आपला पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे। पालिकेवर महायुतीचाच भगवा डौलानं फडकणार असा विश्वास शिंदे व्यक्त करतायत। लाडक्या बहिणींनी याही निवडणुकीत चमत्कार दाखवला आणि भरभरून मतदान केलं आणि तुमच्या एकनाथ शिंदेला आशीर्वाद दिले आणि आपला शिवसेना पक्ष राज्यामध्ये दुसऱ्या नंबरचा पक्ष ठरला। म्हणजे विधानसभेत पण, झालेल्या नगर परिषदेमध्ये पण आणि आता महापालिकांमध्ये पण, आणि म्हणून आपण आपले सगळे गड कायम ठेवले। सगळ्यांच्या आशीर्वादाने महायुतीचा विजय प्रचंड झालेला आहे। अगदी मुंबई MMR पासून, महाराष्ट्रापासून सर्वात महत्त्वाचं मुंबई महापालिकेवर पण महायुतीचाच भगवा डौलाने फडकलेला आणि याचा आनंद सर्वांना आहे। वर्ध्यात लाभ बंद झालेल्या लाडकी बहीण अर्जांची फेर तपासणी करा। पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचे निर्देश आहेत। जिल्ह्यातील एकही पात्र महिलेवर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या असे देखील निर्देश हे देण्यात आले आहेत। KYC करताना काही माहिती चुकीने त्या ठिकाणी चुकीची भरण्यात आली, त्यामुळे हे पैसे खात्यात जमा होणे बंद झाले असेल। तर ह्या ठिकाणी क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये मी लाडक्या बहिणींना आवाहन करेल की प्रत्येक ग्रामपंचायतच्या आपल्या अंगणवाडी सेविकांना भेटून त्या ठिकाणी आपल्या आधार कार्डची झेरॉक्स आणि संपर्क नंबर त्या ठिकाणी द्यावा। हा डेटाबेस सर्व पंचायत समितीच्या BDO मार्फत आम्ही त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाकडे मागितलेला आहे आणि लवकरच त्याची क्रॉस व्हेरिफिकेशन करून पुन्हा एकदा ही रक्कम लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।